काही काही लोकांकडून दिवागाडी मिस झाली, म्हणजे चुकली, त्यामुळे ते लोक खूप संतापलेले. आणि इकडे पनवेलला दिवागाडीमधले जे पॅसेंजर होते ना, म्हणजे 2 तास झाले, 2.5 तास झाले, अजून ट्रेन सुटले नाही. म्हणून इकडे भरपूर लोकांनी मोर्चा काढला. म्हणजे जे पायलट आहेत ना, लोको पायलट, त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं की ट्रेन नेमकं काय झालं, उशीर का होते. त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला की पॅसेंजरला काय काय ट्रेन चुकली आहे, त्यामुळे मागून ज्या ट्रेन येत आहेत ना, त्या ट्रेन त्यांना घेऊन येत आहेत. पण इकडे पब्लिक मात्र ऐकायला तयार नाही, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता. काय नाही नाही नाही. नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या घरचं जेवण व्लॉग प्लस रेसिपी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आता आहे कोकण रेल्वेच्या माणगाव या रेल्वे स्थानकावर. आणि या स्थानकावरून कोकणच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने कोणकोणत्या ट्रेन जाणार, हॉल्ट असो किंवा नसो, तर कोणत्या कोणत्या ट्रेन जाणार त्याची मी सगळी डिटेल्स देईन, प्लस व्हिडिओ पण दाखवेन. आणि माणगावपर्यंतचा माझा प्रवास कसा होता आणि माणगावला पोचेपर्यंत म्हणजे या प्रवासामध्ये नेमका कोणता मोठा घोळ झाला हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर नक्की व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तसेच आपल्या चॅनलला नवीन भेट दिली असेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. तर मी आता माणगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर उभा आहे. आणि हा जो तुम्हाला दिसतो ना, तो जातो मुंबईला आणि इकडचा कोकणात साऊथ साईडला इथे. आता तुम्ही पाहू शकता की स्टेशनवरती सध्या कोणीच नाही आहे. आणि बघून असं वाटतं ना की स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आहे ना, तिकडचं कामकाज चालू आहे. आणि समोरचा जो ब्रिज होतो ना कनेक्ट प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पासून 2पर्यंत, त्याचंसुद्धा खूप काम चालू आहे. आणि ते ह्या साईडला बाजूला हायवे आहे. आय थिंक मला वाटतं NH66 आपला जो मुंबई गोवा हायवे आहे ना, तोच असावा. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता की आता परफेक्ट 12:05 झाले आहेत. आणि या 12:05च्या नंतर कोणकोणत्या ट्रेन्स आपल्याला दिसतील त्याची मी तुम्हाला सगळी माहिती सांगेन, प्लस व्हिडिओसुद्धा दाखवेन. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ह्या साईडला बघा, बरोबर 12:15 ह्यांची आय थिंक वर्कपेनची गाडी आली आहे. ह्यांची जे कामकाज चालू ना इकडे ह्या साईडला. तर मंडळी, थोडा मी आता बसलो सावलीमध्ये येऊन, कारण ऊन भरपूर आहे आणि गरमसुद्धा खूप होतं आहे. त्यामुळे इथे बघू शकता, इथे बाका आहेत, या बाकावरती येऊन बसलो आहे. तर हां, तर मी तुम्हाला सांगतो की मी माणगावपर्यंत कसा पोचलो. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की मोठा घोळ झाला या प्रवासादरम्यान, कारण मी ॲक्च्युली मला 9:30ला यायचं होतं, ते मी बरोबर 12 वाजता इथे पोचलो आहे. मी काल म्हणजे 24 नोव्हेंबरला तिकीट बुक केली, दिवा सावंतवाडी पॅसेंजर, म्हणजे एक्सप्रेस म्हणा, एक्सप्रेस गाडी ॲक्च्युली आता झाली आहे, पॅसेंजर नाही. तर मी या गाडीची जेव्हा बुकिंग केली ना, तेव्हा मला 124 वेटिंग भेटली, बरोबर 124. आणि जेव्हा चार्ट पूर्ण तयार होता ना, मला रात्री मेसेज आला की 64 वेटिंगवरती येऊन तिकीट, म्हणजे चार्ट तयार झाला आणि माझी 64 वेटिंग झाली. सो मी आता काय करू म्हटलं, मला तर सीट भेटणार नाही बसायला, आणि भेटली तर समजा काय माणगावपर्यंत प्रवास आहे ना, 2 ते 3 तासांमध्ये माझा प्रवास होऊन जाईल. आणि तेव्हाच मला काउंटरला बोलले की ट्रेनचा जो नंबर आहे ना, तो चेंज झाला आहे. आणि आता सध्या दिवा सावंतवाडीचा एक्सप्रेसचा नंबर आहे, जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, 10105 दिवा सावंतवाडी एक्सप्रेस हा नंबर आहे. आणि सावंतवाडी ते मडगाव दुसरं आहे, 50107. आणि जर तुम्हाला रिटर्न यायचं असेल, म्हणजे सावंतवाडी ते दिवा, तर 10106 हा नंबर आहे. आणि मडगाव ते सावंतवाडी 50108.
आणि जेव्हा मी तिकीट काढली ना तेव्हाच मला तिथे सांगितलं की आता दिवागाडीचा टायमिंग चेंज झाला आहे. आधी 6:55चा होता आणि आता 6:25चा केला आहे. त्यामुळे मी सुद्धा गडबडीत झालो की अचानक एवढा लवकर टायमिंग केला. म्हणून मी मोबाईलवरती चेक केलं. एक्झिगो ट्रेन्स म्हणून ॲप आहे आणि एम टिकीटर, तर या दोन्ही ठिकाणी आहे ना 6:55चा टायमिंग दाखवते. अगदी मी सुद्धा खूप शॉक राहिलो, कारण की टायमिंग दाखवतात ऑनलाईन याच्यावरती 6:55 आणि विंडोवर सांगतात की 6:25. तर नेमकं खरं कोणतं असेल म्हणून म्हटलं पुन्हा तर विचारलं मी काउंटरला की नेमकं टायमिंग मला सांगा काय. ते बोलले टायमिंग चेंज झाला आहे उद्यापासून, म्हणजे आज जी तारीख आहे ना 25 तारीख, आजपासून टायमिंग चेंज होणार आहे. कारण दिव्यावरून जो टायमिंग आहे ना तो आता 6:25चा केला आहे सकाळी मॉर्निंगला. सो गाडी लवकर सुटणार होती 6:25ला, म्हणून मी 6 वाजता पोचलो आणि बघतो तर काय की दिवा गाडी संपूर्ण खाली होती. अगदी जेव्हा गाडी सुटली ना 6:25 आय थिंक 6:30ला सुटली, 10 मिनटं थोडी 5-10 मिनटं उशीर झाला, पण 6:30ला करेक्ट सुटली. तर मी थोडा शॉक झालो, कारण की मला वेटिंग दाखवली 64 आणि संपूर्ण डबे खाली आहेत. म्हणजे एका डब्यामध्ये मोजके जर 100 सीट असते ना तर 100मधून फक्त 50-60 जणं, बाकीचे 40 गायब. हे प्रत्येक डब्यामधून ना, जे D1 ते D14 पर्यंत जेवढे डबे असते ना सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे जवळजवळ 500 ते 600 पब्लिक गायब होते एका टायमिंगला. तेव्हाच माझ्यामध्ये शंका आली की नेमका काय प्रकार आहे. कारण मला वेटिंग दाखवली आहे, सगळेजण बसले आरामात, अगदी गाडी खाली आहे, तर नेमका कोणता प्रकार आहे. आणि जेव्हा गाडी गेली पनवेलला तेव्हा चक्क तुम्हाला सांगतो, खोटं सांगत नाही, खरं सांगतो, 2.5 तासापेक्षा जास्त गाडी पनवेललाच थांबून होती प्लॅटफॉर्म क्रमांक 7 नंबरला. सुरुवातीला 15 मिनटं थांबली, 20 मिनटं थांबली, तेव्हा वाटलं की हां क्रॉसिंग असेल. कारण तेव्हा मला वाटतं की प्लॅटफॉर्म क्रमांक 6 नंबरला ना, म्हणजे पनवेलच्या मंगळा एक्सप्रेस गाडी गेली, ती पुढे गेली. त्यानंतर दुसरी कोणती ट्रेन होती कोचिवली चंदीगड म्हणून, तीसुद्धा गेली. म्हटलं ट्रेन झालं आहे काय, 8:15 झाले, 8 वाजले, 8:30 झाले आणि त्यानंतर अनाऊन्स केली मांडवी ट्रेनची. म्हटलं दिवा गाडी अजून इथेच आहे आणि मांडवी ट्रेन येते पनवेल ना. म्हटलं झालं आता खूप उशीर होणार 100%. आणि एवढी गॅरंटी मला नक्की होती की जोपर्यंत मांडवी गाडी पुढे जात नाही ना तोपर्यंत दिवा गाडीला मात्र पुढे काढणार नाही. आणि जेव्हा मांडवी ट्रेन आली ना तेव्हा बघतो तर काय की पुढचे जे सिटिंगचे डबे होते ना D1, D2, D3 हे संपूर्ण कचाकच भरलेले. म्हटलं हे काय चाललं आहे आता, हे वेटिंगमध्ये तर अजिबात असू शकत नाही. म्हणून बाजूला जे RP बोलले होते ना पोलीस हवालदार, त्यांना विचारलं की काका हे काय झालं, म्हणजे एवढी गर्दी कसली. तर ते काय बोलले की दिवा जंक्शनमधून आम्हाला फोन आला कंट्रोल रूममधून की दिवा ट्रेन भरपूर लोकांना सुटली आहे. जवळजवळ 500 ते 600 लोक अशी आहेत ना ज्यांच्या हातून दिवा ट्रेन सुटली, त्यांना त्या ट्रेनमध्ये चढता नाही आलं. तेव्हा मग समजलो की नक्की 100% लोकांना माहिती पडलं नाही आहे की ह्या गाडीचा टायमिंग चेंज झाला आहे. तो आता 400-500 पब्लिक म्हटलं काही खायची गोष्ट नाही. त्यामुळे दिवा जंक्शनचे जे होते ना RPF, जे कंट्रोल रूम सगळं अरेंजमेंट्स करतात, म्हणजे ज्यांच्याकडून ट्रेन सुटली असेल त्यांनी ताबडतोब मांडवी ट्रेनला म्हणजे केले, सगळे कॉलिंग बिलिंग केलं आणि त्यानंतर गाडी थांबली मांडवी ट्रेन दिवा जंक्शनला आणि सगळे पब्लिक चढले. त्यामुळे जास्त काय चढता नाही आलं, पण तरीसुद्धा काही लोकांनी मग दिवा रोहा ही जी डेमो ट्रेन ना त्याचा उपयोग करून, मग त्या ट्रेनचा उपयोग करून ते लोक पनवेलपर्यंत आले. आणि पनवेलला चक्क गाडी आहे ना 9:30 पर्यंत, 9:45 पर्यंत थांबलेली. तर आता जी ट्रेन पास झाली ना ती तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस होती. ही समोर ट्रेन असल्यामुळे ना ती मधून तिकडे त्या साईडने ट्रेन गेली मधल्या ट्रॅकने, त्यामुळे मला प्रॉपर दाखवता नाही आलं. पण त्या ट्रेनची जेवढी डिटेल्स आहे ना ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि ती ट्रेन बरोबर क्रॉस झाली ना, बरोबर क्रॉस झाली 12:55ला ट्रेन इथून क्रॉस झाली. तीसुद्धा जायला कुठे, लोकमान्य टिळक टर्मिनस, म्हणजे मुंबई साईडला जायला. आता पनवेलला कोणता मोठा घोष झाला हे तुम्हाला मी बाहेर गेलं सांगतो. माणगाव स्टेशनच्या बाहेर कसा परिसर आहे ते पण जाणून घेऊया. हे जे ब्रिजचं काम चालू आहे ना ते वर्कर्स म्हणजे कामगार ते आता जेवायला बसले आहेत, कारण 1 वाजले ना, त्यामुळे त्यांचं जेवणाचा टायमिंग आहे हा. आता मी काय करतो, माणगाव स्टेशन आहे ना खाली जातो, त्याच्या बाहेरचा परिसर कसा आहे ना ते तुम्हाला मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. इकडे या साईडला बघा JCB आहे, JCB की खुदाई आणि या साईडला काम चालू आहे इथे. हे बघा माणगाव स्टेशनच्या बाहेर झाला ना खाली झाला रस्ता, ॲक्च्युली खाली झाला बघा हवाला.
असं खाली पायर आहेत आणि मग बाहेर मेन लागतो रस्ता. या साईडला स्टेशनची ऑफिस आहेत त्या इथे आहेत आणि इकडे तिकीट काउंटरची बाहेरची बाजू, मागची बाजू सॉरी, आणि वॉशरूम. तर मित्रांनो, मी आता आलो आहे माणगाव स्टेशनच्या बाहेर आणि पनवेलला कोणता मोठा घोळ झाला आता हे तुम्हाला सांगतो मी. दिवा स्टेशनला आहे ना, दिवा जंक्शनला काय काय लोकांकडून दिवा गाडी मिस झाली, म्हणजे चुकली, त्यामुळे ते लोक खूप संतापलेले. आणि इकडे पनवेलला दिवा गाडीमधले जे पॅसेंजर होते ना, म्हणजे 2 तास झाले, 2.5 तास झाले, अजून ट्रेन सुटले नाही. म्हणून इकडे भरपूर लोकांनी मोर्चा काढला. म्हणजे जे पायलट आहेत ना, लोको पायलट, त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं की ट्रेन नेमकं काय झालं, उशीर का होते. त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला की पॅसेंजरना काय काय ट्रेन चुकली आहे, त्यामुळे मागून ज्या ट्रेन येत आहेत ना, त्या ट्रेन त्यांना घेऊन येत आहेत. पण इकडे पब्लिक मात्र ऐकायला तयार नाही, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता. कारण रत्नागिरीच्या पुढे जे लोक राहतात ना, त्यांना खूप मोठा त्रास होणार होता. कारण पुढे साधन पण मिळायला पाहिजे ना, एसटीसुद्धा बंद आहे, त्यामुळे ऑटो किंवा फोर व्हीलर किंवा प्रायव्हेट गाडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे इकडेच जवळजवळ 12 माणगावला वाजले. तर विचार करा गाडी सावंतवाडीला कधी जाईल आणि मडगावला कधी जाईल ते. आणि हा बघा माणगाव स्टेशनचा बाहेरचा परिसर. इकडे बोर्डसुद्धा लिहिलेला आहे माणगाव रेल्वे स्टेशन म्हणून. बघा दिसते का, बघा हा वाला माणगाव रेल्वे स्टेशन. आणि अजून पण एक ट्रेन आली नाही आहे. एक ट्रेन येऊन गेली नेत्रावती म्हणून. आणि हा बाहेरचा परिसर. आता ॲक्च्युली हा रोड कोणता आहे मला माहीत नाही. इकडे वाटलं तर मी विचारतो. इकडे यश श्री दत्त स्नॅक्स म्हणून काहीतरी आहे, तर मी तिकडे नाही जात, ह्या साईडला जातो. तर मित्रांनो, तिथे हॉटेल आहे ना, बाजूला हॉटेल दरबार होतं छोटंसं, म्हणजे वडापाव, छोटीशी कॅन्टीन होती ॲक्च्युली एक प्रकारची. तर मी त्यांना विचारलं की हा मेन रस्ता कुठला आहे. तर ते बोलले की हा NH66 मुंबई गोवा हायवे आहे. हा वाला रोड आहे ना, जो मी आता हात दाखवतो आहे, तो जातो मुंबईला आणि हा वाला जातो गोव्याला, आपला गोवा कोकण त्या साईडला. आणि माणगाव सिटी म्हणजे मार्केट रोड आहे ना, तिथून जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे. तर आता बाहेर थोडंसं फिरल्यानंतर मी आलो आहे पुन्हा एकदा स्टेशनच्या रोडला. आणि इकडे ना छोटं आजोबांचं दुकान आहे इथे, चहा टपरी म्हणायची आपण, चहा कॉफी वडापाव हे सगळं मिळतं. तर आपण ना त्यांना थोडी म्हणजे विचारूया की इथे काय काय गावाबद्दल माहिती आहे, काय काय खायला काय काय आहे. वडापाव आहे, एक द्याल का एक वडापाव. तर आता मी बाजूला स्टेशनच्या बाहेर छोटंसं दुकान आहे ना, टपरी आहे, म्हणजे ते वडापाव भेटतो, चहा भेटतो, कॉफी. तर आता मी वडापाव खातो, बघे कसा लागतो माणगावचा वडापाव. वा भारी. तेव्हा हे काका आहेत, यांचं तुमचं दुकान आहे ना हे, काय नाव का तुमचं. तुम्ही स्वतः बनवता वडापाव. वा मस्त आला आहे. तुम्ही एकटे असते ते काय, तुम्ही हा कोण तुमचा मुलगा आहे. अच्छा नातं तुमचं का, ओके ओके. तुम्ही इथे राहायला इथे असतं का. आतमध्ये किती म्हणजे लांब आहे तुमचं घर इथून. 2-3 किलोमीटर. मग ठीक आहे, असं लांब पण नाही एवढं, नॉर्मली इथे जवळच आहे, म्हणजे स्टेशनपासून जवळ आहे तुमचं घर. ओके. मी तर माणगावचा वडापाव एन्जॉय करतो आहे, त्यामुळे जे माणगावला जात असतील ना त्यांना माहिती आहे वडापावची टेस्ट काय असेल. आणि जर नवीन कोणी आलं असतील ना, तर नक्की स्टेशनच्या बाहेर छोटं दुकान आहे, आजोबा आहेत ते छान वडापाव बनतात. मी पण खातो आहे आता, भारी झालं, एक नंबर. हां तर मस्त होता वडापाव. तुम्ही अजून काय काय विकता इथे, अजून काय काय विकता वडापावशी, अजून काय काय विकता. अंडी मिरची पाव. ओके. पॅटीस वगैरे नाही, समोसा नाही ना. ओके. हे काका म्हणतात वडापाव आणि अंडा बुर्जी पाव विकतात. खूप छान झाला, थँक्यू. आणि दादा तुझं पण थँक्यू. सर आता मंडळी, आता पुन्हा जाऊया आपण माणगाव रेल्वे स्टेशनच्या वरती. आणि कोणत्या ट्रेन गेल्या मला माहीत पण आहे. मगाशी नेत्रावती ट्रेन गेली ती एकच. त्यानंतर हां आता बघा बरं झालं, ती गाडी होती ना, मालगाडीसारखी कोणती गाडी होती ती आता निघून गेली, बरं झालं. आणि आता मोठा अडथळा होता तो की नेमकं कोणती ट्रेन कुठून जाते काय समजत नव्हतं मला. घर पे तो बाहर दूसरी जगह जा रहे हो, दूसरी जगह घर पे. अच्छा हाँ हाँ. इलेक्ट्रिक का काम पीछे आ रहा है. इलेक्ट्रिक काम करे आप, इलेक्ट्रिक काम करे, इलेक्ट्रिक काम. हाँ इधर का काम होगा, इधर का काम. ये ना जाओ जाओ जाओ, ट्रेन छोटे का.
तर मंडळी मी आता आलो आहे पुन्हा एकदा माणगाव रेल्वे स्थानकावर. बाहेरून जरी वडापाव खाला, थोडी भूक लागली. मी डबा आणला ॲक्च्युली, चपाती आणि ती लसूण खोबऱ्याची चटणी आहे, त्यांना आता खाणारच आहे. म्हटलं बाहेरचा पण बघूया परिसर कसा लागतो. वडापाव खूप छान होता, उत्तम होता. काकांच्या हाताला म्हणजे वड्याला जी होती ना, मस्त चव होती, एकदम परफेक्ट टेस्ट होती. सो मी आता येतो मेन मुद्द्यावर. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ माझा कोणी बघत असेल आणि तुमचे कुटुंबामधील किंवा तुमचे फॅमिली रिलेटेड फ्रेंड्स म्हणजे कोणीतरी प्रवास करत असेल ना आता सध्या तरी 10 दिवसांमध्ये, तर नक्की सांगा की दिवा ट्रेनचा टायमिंग चेंज झाला आहे. 6:25चा टायमिंग केला आहे तर दिव्यावरून. आधीचा जो टायमिंग होता ना 6:55चा, तो आता चेंज केला आहे. आजच्या दिवशी उशीर झाला, काय काय लोकांनी ट्रेन चुकली तर ठीक आहे, तर लोकांनी ॲडजस्ट केलं, 2 ते 3 तास गाडी थांबवली. पण रोजच्या तसं करू शकत नाही, त्यामुळे आता बघूया काय करतील लोक. म्हणजे प्रत्येकाला मेसेज पाठवतील का सांगतील ज्या काउंटरला. कारण मला सुद्धा काउंटरला सांगितलं गेलं की ट्रेनचा टायमिंग 6:25 आहे, 6:55चा आता कॅन्सल केला. तेव्हा मला समजलं, कारण बाकीच्यांची जशी हालत झाली ना तशी सेम माझी पण होणार होती. अजूनही सांगायचं विसरलो की हल्ली काही दिवसांमध्ये आहे ना ट्रेनचे टायमिंग ऑलमोस्ट सगळे चेंज केले आहेत. म्हणजे कोरोनाच्या आधी जे नंबर होते ना ते सगळे नंबर प्लेट्स आता पुन्हा एकदा आपल्या जे ट्रेनला लागले आहेत. म्हणजे फेस्टिवल स्पेशल म्हणून होतं ते आता निघाला, सगळं संपला जमाना तो. आणि तिकीटचे जे फेअर आहेत, म्हणजे आधी कोकण करण्याचा जो फेअर होता तो आय थिंक 400च्या पुढे होता, आणि आता जवळजवळ मला वाटतं ठाणा ते सिंधुदुर्ग 350च्या लगभग आसपास तेवढंच आहे. एक्झॅक्ट मला माहीत नाही किती आहे, पण कमी झालं एवढी पूर्णपणे माहिती आहे मला. तर आता जवळजवळ 1:45 झाले आहेत आणि खूप भूक लागली आहे, त्यामुळे जेवण घेतो मी. आणि तिकडे बाकअप पण आहेत बसायला, पण मी जास्त बसलो नाही. मी मस्तपैकी आरामात खाली बसलो आहे, कारण मला खाली बसायला खूप आवडतं. म्हणजे बसून मांडी बिंडी घालून मस्तपैकी जेवायला. आता जेवण काय करणार ते पण दाखवतो. हे बघा इथे बॅग ठेवली आहे आणि समोर पटरी आहे आणि प्लॅटफॉर्मवरती बसलो जेवायला. ठीक आहे, चालेल, काय नाही, मला आवडतं खाली बसून जेवायला. आता ह्याच्यात बघूया पहिलं काय काय. हे बघा ह्याची चपाती दिली आहे आईने, याच्यात हां चपाती आहेत, ओके. आणि याच्यात मला वाटते चटणी येते, मी तुम्हाला बोललो ना खोबऱ्याची. हां हे बघा, हे बघा, ही चटणी, ती लसूण खोबरं म्हणतो ना, ती आता मी याच्यात ओतून घेतो. ॲक्च्युली सकाळी मी लवकरच निघालो, त्यामुळे भाजी बनली नव्हती, नाहीतर मी सहसा भाजी आणली असती. पण ठीक आहे, लवकर निघायचं होतं, गाडीचा टायमिंग लवकर होता. आणि भाजी नसली की मी माझं नेहमी हेच खाणं असतं, नाहीतर लोणचं किंवा ही चटणी. अरे पड 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 बाबा, पड पड पड, हां पडते. तर मंडळी या जेवायला, चपाती आणि हे बघा ही चटणी आहे. अच्छा, हे बघा हे काकी आहेत, मासे पकडत चालले आहेत आणि मी इथे जेवायला बसलो बघा. तर आता अशा प्रकारे मी आता जेवण करतो मस्तपैकी. सगळ्यांनी खायला या, बघूया काय काय. हां टेस्ट बघूया. जबरदस्त ही जी टेस्ट आहे ना चपातीसोबत लसूणची चटणी, लसूण खोबऱ्याची, ती तर वेगळीच आहे, आउटस्टँडिंग आहे. त्याला कोणताच नाद नाही आहे, एकदम युनिक टेस्ट सगळ्यांपेक्षा. पुन्हा खातो, तुम्ही सगळ्यांनी खायला या. जबरदस्त. मग आता अशा प्रकारे खाऊन घेतो, जेवून घेतो आणि नंतर कोणती ट्रेन येईल बघूया. आता तरी एकच ट्रेन गेली, ती म्हणजे नेत्रावती. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे जेवण झालं आहे आणि मी थोडा थंड होण्यासाठी लस्सी घेतली आहे 20 रुपयाची. इथे स्टेशनला भेटतं, स्टॉल आहे. आणि हां एक सांगायचं होतं, जर समजा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, कोणतं पण ट्रॅव्हल म्हणा, म्हणजे लक्झरी म्हणा, ट्रेन म्हणा, ST, ऑटोसुद्धा म्हणा, तर जेव्हा आपण चाय घेतो ना, गरम गरम चाय, म्हणजे कपातून चाय देतात, तेव्हा काळजीपूर्वक घ्या. कारण की बाजूला लहान मुलं असतं का म्हणे, लहान मुलं म्हणजे 5 ते 6 वर्षाचं. कारण ना मागच्या महिन्यात मी दिवा ट्रेनने प्रवास केला होता. तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, मी दिवा ट्रेनने प्रवास केला होता आणि माझी गाडी आली होती खेडला. त्यामुळे जे पॅसेंजर असतात ऑब्वियसली चाय घेतात, आणि ते चाय घेतली आणि बाजूला 5 वर्षाचा मुलगा होता. आता तो उघडा होता, म्हणजे टी-शर्ट नाही काढत, गरम झालं ना म्हणून. तर आणि ट्रेन चालू होती. नॉर्मली ट्रेन चालू असताना माहिती आहे की ट्रेन कशी हलते, कोणती पण साईडला जर टर्निंग आला ना, म्हणजे वळण, तर ट्रेन कशी पण शेक होते, मूव होते, अशी पूर्ण डुलते. सो त्यांनी चहा घेतली आणि पटकन काय झालं माहीत नाही, असा धक्का लागला आणि ती गरम गरम चाय ना त्या मुलाच्या म्हणजे पूर्ण शरीरावर पडली. बिचारा एवढं दुःख वाटलं बघून ना, म्हणजे डोळ्यातून पाणी येण्यासारखं होतं असं. सो आणि खूप रडत होता, म्हणजे मोठ्यानं रडत होता ऑब्वियसली, कारण गरम गरम चाय होती. कारण तुम्हाला माहीत असेल की लहान मुलांचे जे शरीराचे असते ना
जे मांस ते किती पूर्ण म्हणजे हे असतं, पातळ असतं, त्यामुळे लगेच रिपीट होतो. आणि अक्षरशः माहिती आहे का, त्या मुलाच्या इथे आहे ना म्हणजे पूर्ण भाजलेलं असे ना, रक्तात चट्टे उठलेले, पूर्ण चामडे निघून आलेली सगळी, एवढी पातळ होती त्याची. त्यामुळे खूप बिचारा खूप मोठ्याने रडत होता. आम्ही त्यांना बोललो की तुम्ही पाणी लावा, नाही तर मग कोलगेट लावा, बेस्ट ऑप्शन. पण ऐनवेळी कोलगेट नसल्यामुळे ना, त्यामुळे काय करता नाही आलं, बिचारा असं रडत गेला. पण लगेच मला स्टेशन मास्टरने कळवलं, त्याने कंप्लेंटसुद्धा फायर करून घेतली. पुढे काय झालं माहीत नाही, मग नंतर तो शांत झाला, बरं वाटलं. पण तरीसुद्धा आहे ना, त्याच्या शरीराची जेवढी तांबडी होती ना, सगळी पूर्ण निघाली होती, अक्षरशः पूर्ण असं रक्ताने हे झालेलं सगळं. त्यामुळे बघून खूप वाईट वाटत होतं. पण ते घरी गेल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट घेतली असेल, घेतली असणं ऑब्वियसली, आता माहीत नाही. कारण ट्रेनमधले पॅसेंजर होते, वैभववाडीला उतरले. तर मी दिवा ट्रेनचा व्हिडिओ बनवला आहे, दिवा ते मडगाव पूर्ण जर्नी. जर कोणी पाहिला नसेल ना, तर नक्की पहा, त्याला खूप छान प्रतिसाद आला आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, तर अजून प्रतिसाद मिळत जावं आणि तुमचे आशीर्वाद देवा माझ्या पाठीशी असून दे. तर मंडळी फायनली बघा, नेत्रावतीनंतर कोणती तरी ट्रेन आली आहे. आता बघूया कोणती ट्रेन आहे ती. ॲक्च्युली तिला हॉल दिसत नाही आहे, पण बघूया कोणती ट्रेन आहे ती. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं ना, मगाशी जी ट्रेन गेली आता गावच्या दिशेने, ती होती लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस. आणि या ट्रेनचं सांगितलं गेलं ना, म्हणजे नेत्रावती एक्सप्रेसचं, तर टोटल 3 ट्रेन आहेत. आता ही एक ट्रेन गेली जी लोकमान्य टिळक टर्मिनस सुटते 11:30 काय 11:45ला, ही एक ट्रेन गेली. आणि दुसरी ट्रेन आहे ती म्हणजे मागाशी गेली, जी आता लोकमान्य टिळक टर्मिनस जाते 4 वाजता. आणि तिसरी ट्रेन जी आता निघाली तिकडून तिरुवनंतपुरम. त्यामुळे अशा टोटल 3 ट्रेन आहेत आणि एका टायमिंगला 3 ट्रेन चालतात, म्हणून ते आपलं डेलीची गाडी भेटते. सकाळी 6च्या नंतर आहे ना, माणगाववरून जर कोणत्या ट्रेन जात असतील गावच्या साईडने म्हणजे कोकणच्या साईडने, तर ती आहे पहिली म्हणजे मंगला, त्याच्या आधी आय थिंक जनशताब्दी जाते, त्याच्यानंतर मंगला, त्यानंतर मग दिवा ट्रेन. फक्त आजचा दिवस काय झालं, ते गो झाल्यामुळे टायमिंगचा, त्यामुळे दिवा ट्रेन थांबली पनवेलला. सो मांडवी ट्रेन दिवा ट्रेनला मागेच टाकलं पनवेललाच, आता नेहमी पेनच्या पुढे टाकते, नाहीतर किंवा वीर म्हणा, दिवाणकवटी, खेड साईडला. पण आता चक्क पनवेललाच मागे टाकलं. सो आज काही कारणाने दिवागाडी मागे राहिली आणि मांडवी ट्रेन पुढे आली. आणि त्यानंतर मग नाही तर नेहमी दिवागाडी आधी पहिली येते आणि त्यानंतर मांडवी येते, असं असतं. ज्या डेलीच्या गाड्या आहेत ना सकाळी, त्या जनशताब्दी आहे, मंगला आहे, त्यानंतर दिवा गाडी, मांडवी ट्रेन. पण दिवा मांडवीला स्टॉप आहे, शताब्दी वगैरे या लोकांना नाही आहे. फक्त ह्या रूटने जे जातात डेलीचे ते सांगतो आहे. त्यानंतर नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगळुरू, आपली राजधानी, कोकण कन्या, ह्या ज्या 5-6 ठराविक गाड्या आहेत ना, ते मला माहिती आहेत, म्हणजे माझ्या माहितीनुसार त्या रोजच्या इथून जातात. बाकीच्या काय काय गाड्या आहेत त्या विकली जातात, त्यानंतर एक दिवस आड करून, म्हणजे तेजस एक्सप्रेस म्हणा किंवा डबल डेकर हॉलिडे स्पेशल, अशा ट्रेन त्या विकली किंवा एक दिवस आड करून जातात. मी मुंबईला जाणार आहे मांडवी ट्रेनने. सो दिवा गाडी आधी येते, त्यानंतर मांडवी. आता बघूया दिवा गाडी आधी येते की मांडवी. दिवा गाडी आधी गेली तर जाऊन दे तिला, मी शक्यतो मांडवीन जाईन, कारण मला माहिती आहे, मला विश्वास आहे की मांडवी गाडीच पुढे जाणार. आता परत एकदा माझा मोठा पोपट व्हायचा, दिवा गाडी आधी जायची दिवायला आणि मांडवी मागून यायची, हो हो हो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हे बघा, हे काका आहेत ना दादा, त्याच्यावरती बसून इलेक्ट्रिक पोल नाही, दुसरी लाईन टाकलेली आहे, त्याच्यावरती बसून कलरिंग काम करत आहे, म्हणजे किती हार्डवर्क करत आहेत. तर त्यांच्या या हार्डवर्कला ना या भूषण गावडेकडून खरंच चला. हे बघा मित्रांनो, मला मेसेज आला आहे की द टायमिंग्स ऑफ मेनी मेल एक्सप्रेस स्पेशल ट्रेन्स आर बिंग रिवाइज विथ इफेक्ट 1/10/2021. पॅसेंजर्स आर रिक्वेस्टेड टू काइंडली चेक रिवाइज ट्रेन टायमिंग्स बिफोर बोर्डिंग. काय ढाचे मारले बघा 1 नंबरचा, 1:10पासून. अरे मित्रा, मी ऑक्टोंबरच्या 15 काही 16ला गावी गेलो होतो, तेव्हा तर नंबर तेच होते. तुला कुठून भेटले भाई जे रिवाईज झालेले? आत्ता झाली 4-5 दिवस झाले रिवाईज होऊन, काय पण ढाचे मारतात हे
तर आता बरोबर 4 वाजले आहेत आणि मगाशी जी गेली ना आता ती रोरो सर्व्हिस होती. आय थिंक मला वाटतं आज मोठाच पोपट झाला आहे, कारण फक्त मला 2 काय 3च ट्रेन फक्त पाहायला मिळाला. ते म्हणजे माणगावला ॲक्च्युली उशीर झाला. गाडी लवकर आली असती तर मग भरपूर काय ट्रेन पाहायला मिळाले असते. कारण मी जेव्हा येत होतो ना माणगावला तेव्हा भरपूर साऱ्या ट्रेन निघून गेल्या इथून, म्हणजे गावावरून मुंबईला जाणाऱ्या. सो नेत्रावती आणि आता दिवा गाडी येईल थोड्याच वेळात, त्यानंतर मग आपली मांडवी ट्रेन. बरोबर 4:45 वाजले आहेत आणि अनाऊन्स केले की सावंतवाडी दिवा ही ट्रेन आता येते प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नंबरवर. म्हणून मी चेक केलं मांडवी एक्सप्रेसचं, तर ती अजून गाडी संगमेश्वरच्या पुढेच आहे, म्हणजे खेडला पण पोचली नाही. ती पण गाडी 2 तास लेट आहे. सो मी आता ठरवलं आहे की गाडी दिवा ट्रेनने पुढे जातो, कारण मांडवी कधी येईल तेव्हा येईल. सो ही संधी मिस नाही करणार. घरी पण लवकर जायचं आहे. तो मांडवी नो चान्स, दिवा ट्रेन इज ओके. अशा प्रकारे दिवा गाडी सुटली आता माणगाव स्टेशनवरून. आता बघूया गाडी दिवाला कधी जाते, कारण ॲक्च्युली मांडवी ट्रेन खूप उशीर आहे. मगाशी करंट स्टेटस चेक केला ना तेव्हा ती चिपळूणला गाडी पोचली नव्हती. सो म्हणून मी ह्या गाडीला चॉईस केला आणि निघालो आता सर दिव्याला. तर मित्रांनो मी आता आहे 10106 सावंतवाडी दिवा या ट्रेनमध्ये. आणि आता या ट्रेनमधून आपल्याला कुठे कोणते क्रॉसिंग भेटत आहेत, शक्यतो जास्त मिळणार नाही, कारण आता दुसऱ्या ट्रॅकचा जो ट्रॅक आहे का तो पूर्णपणे रेडी आहे. त्यामुळे ट्रेन पटकन निघून जातील, क्रॉसिंग जास्त मिळणार नाही. पण आता बघूया पुढे किती क्रॉसिंग मिळतील. जर मिळालं तर चांगलंच आहे, आपल्याला कॅप्चर करता येईल. नाहीतर मग आपण सरळ दिवायला जाऊ. मित्रांनो आता आला आहे पनवेल, आणि पनवेल म्हटलं की तर ते म्हणजे पनवेलचे समोसे. आता समोसावाला बघूया कुठे भेटतोय का नाही तो. गरम वडापाव वडापाव जय 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 गरम वडापाव जय 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 साइन भी लगे सने समोसा गरम आहे. समोसे घेतले जरूर, पण मी इथं नाही खाणार आहे, डायरेक्ट घरी गेल्यावर खाणार आहे मस्तपैकी मांडी करून जेवण करत. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात दिवा जंक्शन येईल आणि त्यानंतर आम्ही सगळे उतरू. गाडी ऑन टायमिंग आहे, 8ला परफेक्ट आता दिवाला पोचेल. परफेक्ट 8:15 झाले आहेत आणि 5-10 मिनटं गाडी लेट आहे. अच्छा टाइम आहे. हे बघा मंडळी आपले आता कोकणवासी निघाले घरी आपल्या मुंबईला, म्हणजे मुंबईच्या घराला. कोकणातून आणले सगळेजणं. बघा संपूर्ण ट्रेन खाली झाली, पाहू शकता. ट्रेन जे गावावरून आलेत ना त्यांचे काही घरातून मेंबर्ससुद्धा आले त्यांना घ्यायला. बघा आता संपूर्ण ट्रेन खाली झाली आणि तिकडचा जो जिना आहे ना मला माहिती आहे 100% पूर्ण खचाखच भरलेला असतो. सो म्हणून मी त्या जिने नाही तर मागच्या जिन्याने आलो. तर मग अशा प्रकारे सुद्धा माझा हा प्रवास झाला. सकाळी मी आलो होतो दिवाला आणि आता उतरलो पण दिवायला. माझा प्लॅन होता मांडवी नाही, पण मांडवी ट्रेन ॲक्च्युली लेट आहे. आता लवकर आली की नाही मला चेक करायला लागेल. सो मी आता चालले लोकल पकडून मुलुंडला आणि तेवढ्यात आपण घरी भेटू. सुप्रभात मंडळी,
कसे आहात, बरे आहात ना? तर मला काल 9 वाजले घरी यायला. गाडी ऑन टाईम होती, फक्त 5 का 10 मिनटं उशीर झाली. त्यानंतर मग लोकल पकडून मी घरी आलो. आता दिवा ट्रेनमध्ये जेव्हा बसलो ना मी माणगावरून मुंबईला यायला, तेव्हा मला निरडीच्या पुढे ना 50103 दिवा रत्नागिरी ही ट्रेन मला मिळाली. आणि ती ॲक्च्युली 2 ट्रॅक असे आहेत ना, ह्या एक ट्रॅक असा फिरून येतो आणि एक ट्रॅक तसा फिरून येतो. त्यामुळे मला लांबून फक्त घेतलं प्रॉपर असं एक भेटली गाडी. आणि मध्ये मध्ये त्याचे डोंगरा थोडा भाग होता, त्यामुळे अर्ध सीन राहिला. तर ती गाडी जाते आणि त्या गाडीचा सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे, दिवा रत्नागिरी या ट्रेनचा. मी दिवा ते कणकवली हा माझा प्रवास होता. तर नक्की व्हिडिओ बघा तो. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो वाटलं तर नक्की व्हिडिओ पहा. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे, कारण मी त्या डब्यामध्ये एकटाच होतो आणि एकट्यानेच मी ती पूर्ण जर्नी केली होती दिवा ते कणकवलीशी. तर नक्की तो व्हिडिओ पहा. त्यानंतर रोह्याच्या पुढे म्हणजे रोह्यालाच ॲक्च्युली रोह्याला गाडी थांबली. त्यानंतर मग रोह्याला कसं आहे ना, ते जे लोको पायलट असतं ना, लोको पायलट किंवा जे त्यांचे असतं असिस्टंट, त्यांची ड्युटी चेंज होती. सो ते लोक गेले आणि गाडी थांबली. रोह्याला ॲक्च्युली हॉल्ट नाही आहे, ऑफिशियल हॉल्ट नाही आहे दिवा गाडीचा. सो गाडी ती थांबली आणि तिथे मग मत्स्यगंधा ट्रेन पास झाली. या मत्स्यगंधा गाडीचा जो नंबर आहे ना, तो आता 12619 असा नंबर आहे. दिल्लीची गाडी आहे. गाडी सुटते लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आणि जाते कुठे, मंगळूरपर्यंत. आणि हिचा जो टायमिंग आहे ना लोकमान्य टिळक टर्मिनसवरून, तो 3:20चा टायमिंग आहे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून. आणि ती गाडी पोचते तिकडे मँगलोरला 7:40ला, म्हणजे दुसऱ्या दिवशी पोचते ती गाडी. असा डिस्टन्स आहे. आणि हो, मांडवी ट्रेन तर मला नाही मिळाली, कारण मी चेक केलं स्टेटस घरी येऊन. सो ती गाडी 9 वाजता आली होती दिव्याला. म्हणजे विचार करा 9:30ला गाडी ठाण्याला आली, कारण खूपच गाडी उशीर झाला. जसं मी बोललो तुम्हाला की माणगावला असताना मी गाडीचा जेव्हा चेक केला स्टेटस, तेव्हा गाडी होती संगमेश्वरच्या पुढे. म्हणजे दिवा गाडी जेव्हा माणगावला आली ना, तेव्हा ती संगमेश्वरचा बहुतेक पुढे होती, म्हणजे चिपळूणला पोचली असेल गाडी. म्हटलं खूप उशीर होईल, गाडी कधी येईल. पण त्या गाडीने मानलं पाहिजे गाडीला. खूप अंतर कव्हर केलं, कारण 2 तास गाडी लेट होऊन सुद्धा तिने 1 तासामध्ये ठाणा अंतर गाठलं. म्हणजे ठाण्याला 1 तास उशीर झाला, पण बऱ्यापैकी अंतर तिने कव्हर केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ कोणी पाहत असेल आणि तुमचे फ्रेंड म्हणा किंवा रिलेटिव्ह, जसं बोललो मी आधी, जर ते दिवा ट्रेनने म्हणजे दिवा सावंतवाडी मडगाव या ट्रेनने रेग्युलर असा प्रवास करत असतील, तर नक्की त्यांना सांगा की टायमिंग चेंज झाला आहे. आता मी जसं बोललो की मी जेव्हा गेलो ना, तेव्हा मला समजलं की 6:25चा टायमिंग आहे दिवाळी सुटण्याचा. आता चेंज करतील का माहीत नाही, पण शक्यतो नाही करतील, कारण आधीचा जो टायमिंग होता ना जुना, तोच टायमिंग आता त्यांनी पुन्हा लावला आहे. सो 6:55चा टायमिंग कॅन्सल केला आहे, 6:25चाच आहे. पुन्हा एकदा मी वाटलं तर जेव्हा तिकीट काढू तेव्हा वाटलं तर चेक करून पहा, वाटलं तर विंडोला जाऊन विचारा की दिवा सावंतवाडी या ट्रेनचा टायमिंग नक्की काय आहे दिवाळी सुटण्याचा. कारण भरपूर लोक काल जसा घोळ झाला ना, तसा पुन्हा एकदा होऊ शकतो. आणि रेल्वेचं कसं आहे, एकदा थांबले 3 तास ठीक आहे पनवेलला, पण असं रोज म्हणत तर नाही थांबणार, कारण ते प्रवाशांना खूप म्हणजे कंटाळवाणी आहे. कारण एवढं कोण सहन करणार की चक्क 2-2.5 तास गाडी एकाच प्लॅटफॉर्मला एकाच ठिकाणी थांबते. सो तुम्ही तिकीट जेव्हा घ्याल तेव्हा नक्की इन्क्वायरी करा की टायमिंग काय आहेत. कारण आता जसे नंबर चेंज केले आहेत ना, तसे टायमिंगसुद्धा स्लॉट चेंज केले आहेत. फक्त बाकीच्या ट्रेनचे नाही, काही ट्रेनचे मस्के, तर दिवा गाडी त्यामध्ये घेते. आता काल गुरुवार होता ना, त्यामुळे जास्त काही ट्रेन पाहायला मिळेल नाही आपल्या माणगावला. जर तुम्ही विकली जाल ना किंवा सॅटर्डे संडे किंवा मध्ये तर आपल्या ट्रेन पाहायला मिळतील. ॲक्च्युली मला पण काम उशीर झाला, माणगावला जायला 12 वाजले. जर मी सकाळी पोचलो असतो ना 10 किंवा 9:30च्या आसपास, तर आपल्याला काही ट्रेन पाहायला मिळाले असतं, पण तसं काय झालं नाही. त्यासाठी तुमची मी क्षमस्व माफी मागतो. पण एक चांगलं झालं की ते मला माहिती पडलं की दिवा ट्रेनचा टायमिंग आता चेंज झाला, नाही तर मग सगळ्यात मोठा घोळ झाला असता. मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि नाही आवडला तर बिनधास्त डिसलाईक करा, कारण तुम्हाला अशा प्रकारचे नवीन ब्लॉग आणि रेसिपी लगेच पाहायला भेटतील.